पुण्यात 2 अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पुण्यातल्या वाघोलीमधील बालकाश्रमामध्ये ही घटना घडली। बालकाश्रमामध्ये काम करणाऱ्या शिपायाने 2 मुलांसोबत हे भयंकर कृत्य केले। या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी शिपायाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील एका बालकाश्रममधील 2 अल्पवयीन मुलांवर शिपायाने लैंगिक अत्याचार केले। वाघोली जवळील वाडेबोल्हाई येथील बालकाश्रमामध्ये ही घटना घडली। 2 अल्पवयीन मुलांवर शिपाई गेल्या काही महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होता। कुणाला काही सांगितले तर त्यांना आरोपी जीवे मारण्याची धमकी देत होता। या शिपायावर पोक्सो अंतर्गत घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, पण हा गुन्हा आता लोणीकंद पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे। रमेश दगडू साठे, वय 55 वर्षे, राहणार दत्तवाडी, पुणे असे या आरोपी शिपायाचे नाव आहे। पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली। या प्रकरणी सह्याद्री आदिवासी ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे संचित व्यवस्थापक यांनी फिर्याद दिली होती। ही बाब व्यवस्थापक यांना कळताच त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली। या गंभीर घटनेची दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मुलांकडे याबाबत विचारपूस केल्यानंतर त्यांनी संपूर्ण घटना सांगितली। ही घटना वाघोलीमध्ये घडली असली तरी या प्रकरणाचा पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रमेश हा बालकाश्रम मधील एका 10 आणि एका 11 वर्षीय मुलावर मागील काही महिन्यापासून लैंगिक अत्याचार करत होता। मुलांचे हातपाय बांधून, काही वेळा तोंडांत बोळा कोंबून त्याने लैंगिक अत्याचार केले। तसेच कोणाला काही सांगितले तर मारण्याची धमकी देत होता।